सरांनी इतकं अप्रतिम अशा प्रकारे संभाजीराव तिडके सरांनी इतकं उत्तम काम केलंय. सामान्यपणे तुमच्या आमच्यासारख्या धडधाकटानं पुस्तक लिहिली तर काय हरकत नाही, पण अशा एका संतानं हे पुस्तक लिहिलंय की ज्यांना उठता बसता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, अशा वेळी पुस्तक लिहिण्याचा वेगळा सन्मान आहे आणि म्हणून त्या पुस्तकाचं महत्व वेगळं आहे त्या अर्थानं. म्हणून त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो की अशा अवस्थेत आपण हे पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर कुठलाही ग्रंथ आणि त्याच्या संत साहित्यावरचा ग्रंथ म्हणजे काळाच्या भाळावरचा एक सुंदर तिलक असतो जो आयुष्यभर काळ निर्वत असतो. आता चंद्र सूर्य असेपर्यंत की सर आपण केलेली ही साहित्य कृती अमर आहे, अजरामर आहे. अन्यथा माणसं तुम्ही आम्ही मरते माणसं आहोत, पण हे पुस्तक लिहून आपण खऱ्या अर्थानं अमर झाला. आणि सिंधुताई तुमचं यासाठी अभिनंदन की सरांना अशा खरं तर विकलांग म्हणूच नाही, कारण विकलांग माणूस काहीच करू शकत नाही जीवनामध्ये. त्या माणसानं एवढं सुंदर पुस्तक लिहिलंय, पुस्तक वाचलं आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि म्हणून एका तेजस्वी व्यक्तिमत्वाला आपण लिहिण्याची प्रेरणा दिली आणि त्यातून हे सुंदर पुस्तक निर्माण झालं. संतांचं साहित्य आपण खऱ्या अर्थानं समाजापुढे दिलं. कारण संभाजीराव तिडके सर तुम्ही इतकं सोपं लिहिले सगळं की तुम्हाला जे समजलं, तुम्हाला जे भावले संत तेच तुम्ही लोकांच्या पुढे ठेवलं आहे. बऱ्याच वेळा विरोधाला आम्ही म्हणतो की अवघड असलेलं सोपं करून शिकवतात ते गुरुजी असतात आणि सोपं जे आहे ते अधिक अवघड करून शिकवतात ते प्राध्यापक असतात. त्यामुळे ते गुरुजी आहेत एक फायदा झाला चांगला की कुणालाही पुस्तक वाचा हे कुणालाही समजतं. असं गुणगंभीर किंवा द्वैत अद्वैताचं तत्वज्ञान काहीतरी असं गुणगंभीर काही लिहिलं नाही त्यांनी. त्यामुळं सामान्य माणसापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत वाडी तांड्यापर्यंत हे पुस्तक गेलं तर सदाचाराचा मानवी जीवनमूल्यांचा एक सुंदर प्रकाश मानवी मनामध्ये पडतो असं या पुस्तकाचं महत्व आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटतो. स्टीफन हॉकिन्स नावाचा एक शास्त्रज्ञ होता. मला यांचं हे पुस्तक हातात पडल्याबरोबर आठवण आली असेल कोणाची तर स्टीफन सेहराची आठवण आली खऱ्या अर्थानं की जो 21व्या वर्षी अशा आजाराने विकलांग झाला की पडूनच राहायचं, जेवण पडून, अन्न सगळं दळ्यांद्वारे अशा माणसानं विश्वाच्या आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीचा शोध लावला पडून. म्हणजे 21 वर्षापासून पुढं 56 किंवा 60-62 वर्षापर्यंत जिवंत राहिले. तोपर्यंत त्यांनी ही सगळी ग्रंथमालिका इतकी सुंदर लिहिली की त्या ब्लॅक होल काय आहे, ब्रह्मांड निर्माण कसं झालं, तो देव न मानणारा ब्रह्मांडाचा निर्माता होता आणि हे देव मानणारे संतांचे खऱ्या अर्थानं सेवक आणि पालिक आहेत. हा या दोघांमधला फरक आहे. पण त्या महान शास्त्रज्ञाचं खरंच मला आठवण येते आणि तीच आठवण मला ताबडतोब झाली. इतकं सुंदर हा ग्रंथ सरांनी लिहिलेला आहे. आणि म्हणून मला आणि दुसरं ते फुलारी सरांनी एका गोष्टी सांगितली होती ही गोष्ट भामती आणि वाचस्पती. वाचस्पती हा अतिशय बुद्धिमान असा सुंदर लेखक प्रतिभाशाली माणूस. त्याच्या पत्नीचं भामती होतं. त्यांनी इतका सुंदर म्हणजे अद्वैताच्या तत्वज्ञानाचा अप्रतिम ग्रंथ त्यांनी लिहिला वाचस्पतीने आणि ते लिहायला संपूर्ण मदत कोणी केली असेल ते भामतीने केली. ते म्हणाले की भामती तू नसतीस तर हा ग्रंथ लिहू शकत असतो, मला हे शक्य झालं नसतं. म्हणजे शंकराचार्यांच्या अद्वैताच्या सिद्धांताचा जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे हे सांगणारा अद्वैत तत्वज्ञान अवघडात संत कधी पडले नाही. पण तशा प्रकारे सिंधुताईंनी जी सेवा केली त्यांची ते पुस्तक लिहिताना स्वतः आता पेन घेऊन लिहिण्यात आलं आणि त्यांनी जे सांगितलं सगळ्यांना ते स्वतः संत होते. जेव्हा बोर्ड मेंबर होते तेव्हा नेहमी भेट व्हायची आमची. मिठेपुऱ्याकडे होतो लातूरला, तेव्हा त्यांच्या संत विचाराचा मला खूप आदर वाटायचा. आणि त्यांनी ही ग्रंथमालिका हे ग्रंथ हा ग्रंथ लिहून खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना मानवी जीवन मूल्याचा अपूर्व उपहार दिला आहे, भेट दिली आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून खेड्यामध्ये गेल्यानंतर या ग्रंथांना खरंच वाचन केलं तर सगळे संत आणि 15 संतांना त्यांनी एकत्र आणले. म्हणजे 15 संतांच्या सुगंधी पुष्पाचा हा सुंदर पुष्पहार तुम्हाला माझ्यासाठी सगळ्यांसाठी आपलं जीवन मूल्य आपलं मन शुभंकर आणि खऱ्या अर्थानं उत्तम करण्यासाठी सरांच्या या पुस्तकाचं फार महत्व आहे. आणि म्हणून त्या पुस्तकामध्ये त्या भामतीने आणि त्या वाचस्पतीने पुस्तकाचं नाव काय दिलं, भामतीच देऊन टाकलं, पत्नीचंच नाव देऊन टाकलं. नुकतंच लग्न झालेलं आणि ग्रंथ लिहिण्याची प्रचंड इच्छा आणि त्या पत्नीने केलेली सेवा सगळी खरं तर ती विसरूनही गेली होती की आपलं लग्न झालं तर ही बायको आहे. आपल्या पुस्तकाचं लेखन झालं
आणि त्याला म्हणाले की आपण कोण आहात, इथं कसं काय आलात माझ्या घरी? ती म्हणाली मी तुमची पत्नी आहे आणि गेले 4-5, 5-7 वर्ष मी तुमची सेवा करत होते. ते म्हणाले हो, सेवेमुळेच हा ग्रंथ माझा सिद्ध झाला. तसंच अगदी सिंधुताई तुमचं आम्ही अभिनंदन करतो. आपण सरांची खूप सेवा केली खऱ्या अर्थानं आणि इतक्या सुंदर कलाकृतीला, साहित्य कृतीला, सृजनाला जन्म दिला सरांनी. आणि म्हणून आणि या पुस्तकामध्ये फुलारी सर म्हणाले तसं की केवळ चरित्र नाही कुठंच, तुकोबारायांनी अंधश्रद्धेवर प्रहार करताना काय सांगितलं म्हणजे केवळ भक्ती करा, देवाचं नाव घ्या, एवढ्यापुरतं भजन करा यापुरतं हा ग्रंथ हे पुस्तक नाही. तुकोबारायांच्या साहित्यामध्ये, अभंगामध्ये वेगळं काय आहे, मानवी जीवनाच्या उद्धाराचं काय आहे त्यांनी लिहिले. त्यांनी सांगितलं होतं की अंधश्रद्धा बाळगू नका. काय हिंमत आहे, आजही आपण अंधश्रद्धा पाळतो. मांजराळं गेलं भागात फरकतो, टिटवी ओरडली तर अशुभ आहे म्हणून समजतो. एवढ्या सगळ्या डिग्र्या घेतलेली माणसं. पण तुकोबार यांनी म्हटलं होतं, तो उल्लेख केला त्यांनी त्यामध्ये की नवसे कन्या पुत्र होती करता करणे लागी पती. एक एखादा संत खेड्यातला नवरा कशाला करावा लागतो इतकं धाडसानं कोणीच बोलू शकत नाही. ते तुकोबाराय बोलले होते आमचे. आणि हीच तुकोबारायांची लेखणी आणि वाणी सगळ्या अभंगामध्ये आहे. तोच मुद्दा त्यांनी घेतलाय की अंधश्रद्धेला प्रचंड विरोध तुकोबारायांनी केला होता. त्यामुळं विज्ञानवादी विचारांचा मोठा लेखक तुकोबाराय. म्हणजे त्यांच्या विज्ञानवादी लेखनावर त्यांनी भर दिलाय. अंधश्रद्धेला अगदी नष्ट करण्यासाठी तुकोबाराय कसे बोलले हेच तिडके सरांनी यात लिहिलेलं आहे. म्हणजे अणु रेणू या तोकडा तुका आकाश आहे एवढा, अणु आणि रेणू आम्हाला माहिती नव्हते. MSc झाले आमच्या तुमच्या विसर केला ते तुकोबारायांना तेव्हा माहित होतं. असा विचार त्यांनी यात मांडलेला आहे. तेव्हा सगळ्या संतांनी बसवेश्वरांचा कर्मवाद मांडलाय त्यांनी की काया कवे कैलास, रात्रंदिवस काम करा तर तुम्ही जीवनामध्ये मोठे होऊ शकता, श्रेष्ठ होऊ शकता, श्रीमंत होऊ शकता. असं सांगणाऱ्या बसवेश्वरांना त्यांनी इतकं सुंदर रीतीने प्रेझेंट केलेलं आहे की अहोरात्र काम करणारा माणूसच खऱ्या अर्थानं शिवभक्त असतो. आणि एकेश्वराची कल्पना बसवेश्वराची त्यांनी सुंदर मांडली आहे. जो एकच देव माना, शंकराला देव माना असं म्हणले त्यांनी. आणि अनेक देव मानण्यामध्ये म्हणजे गफलत होते, ती गफलत बसवेश्वरांनी सांगितली ती तिडके सरांनी या पुस्तकात मांडलेली आहे. म्हणजे जे जे आधुनिक आहे, विज्ञानवादी आहे, विचारवादी आहे, मानवाच्या कल्याणाचं आहे, माणसाला पुढे नेणारा आहे तिथं ठेवणारं नाही, अशा अशा संतांच्या विचाराचा हा मागोवा त्यांनी घेतलेला आहे. किंवा आम्ही MPSCच्या वर्गात विद्यार्थ्यांना बोलताना नेहमी म्हणतो असा तेथे साध्य करिता साय असं कारण अभ्यासात तुका म्हणे. तुकोबारायांची ही विश्वप्रसिद्ध अशा प्रकारची खऱ्या अर्थानं प्रेरक रचना आहे ती त्यांनी त्यात मांडलेली आहे. म्हणजे केवळ पुस्तक लिहिलं वेगळं आणि मानव उद्धारासाठी संतांचं जे कार्य मानव उद्धार तुमच्या आमच्यासाठी केलं, जातीभेदाचा निपात करण्याचं तुकोबारायांनी सांगितलं. पण तुम्ही आम्ही आजही जाती पाळतो. दुर्दैव आहे ज्या बसवेश्वरांनी एका चर्मकाराच्या पोराला एका शिवभक्ताची ब्राह्मणाची पोरगी घेऊन लग्न लावलं. म्हणजे 12व्या शतकात 800 वर्षापूर्वी एका चांभाराच्या मुलाला ब्राह्मणाची मुलगी देऊन स्वतः पुढाकार घेऊन लग्न लावणारे बसवेश्वर विश्वातल्या पुरोगामित्वाचा मुकुटमणी शोभतात. आजही आपण एखादं आंतरजातीय लग्न असेल तर जात नाही आपण तिथं किती जवळ मित्र असू दे की आंतरजातीय लग्न आहे. म्हणजे तुमच्या आमच्या मनामध्ये अजूनही जाती भेदाचा किती भयानक अंधार भरलेला आहे आणि तो महात्मा बसवेश्वरांनी कसा काढला हे या पुस्तकात त्यांनी दाखवलेलं आहे. खरं तर 5 सूतक ही कल्पना आजही बोलताना या संतपीठावर आम्हाला भयानक भीती वाटते. 5 सूतकाचा धिक्कार केला बसवेश्वरांनी. म्हणजे रजोसूतक, आमची आई, आमची बहीण, आमची पत्नी जेव्हा ती महिन्याला रजस्वला म्हणजे ज्याला आपण वेगळे शब्द वापरतो त्या रजस्वला जाण्याला बसवेश्वरांनी सांगितलं की अजिबात बाहेर बसवायचं नाही. ती महिला आहे, स्त्री आहे, आई आहे, मुक्ती आहे आणि त्यामुळे हे रजस्वलाचे सूतक आहे ते रद्द करा. दुसरं जन्मसूतक तुम्ही छान लिहिलं त्याच्यामध्ये हे जन्मसूतक याचा अर्थ घरी जन्म झाला लेकराचा तर त्या घरी काही दिवस जेवायला येत नाही. काय मूर्खपणा आहे सगळा. मृत्यू सुद्धा मातीवर आलं की आंघोळ केल्याशिवाय जेवून देणार घरामध्ये कोणाला येऊनच देत नाही घरामध्ये. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं एखादा माणूस मृत्यू झाला तर तो विश्वाला प्राप्त झाला, शिवाला प्राप्त झाला आणि तुम्ही आंघोळ करता म्हणजे तो अमंगल होता असं जाहीर करता. अप्रतिम विचार महात्मा बसवेश्वरांचे यात मांडलेत. आणि जाती सुतक, जाती भेद मानणं मानले आणि भोजन सुतक सगळ्या जातींनी एकत्र जेवायचा अनुभव मंडपामध्ये तिथं महात्मा बसवेश्वरांच्या. आणि लोकशाहीचा खरा निर्माताच त्याला अनुभव मंडपाला म्हटलंय. आणि म्हणून इंग्लंडमध्ये टेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे.
म्हणजे लोकशाहीची जननी आम्ही इंग्लंडला म्हणतो, ते इंग्लंड म्हणतो, लोकशाहीची जननी भारत आहे, तिथं महात्मा बसवेश्वर जन्माला आले होते. इतकं अप्रतिम सगळं या पुस्तकामध्ये सरांनी वर्णन केलेलं आहे. संतांचं देखील तेच घेतलंय जे घेणं योग्य आहे. त्यांनी चमत्कार वगैरे संतांनी घेतलेले, संतांनी चमत्कार केलेच नाही, कुठल्याही संतांनी चमत्कार केला असं सांगितलं नाही, पण तुमच्या आमच्यासारख्या आधी उत्तम प्रेम करणाऱ्यांनी ते चमत्कार जोडले, पण त्याचाही उल्लेख सरांनी टाळलेला आहे. पुस्तक अतिशय चांगलं आहे. मी दोघांचे अभिनंदन करतो आणि सर तुम्हाला विनंती करतो, आता 15 संतांची 15 पुस्तकं लिहा. एका पुस्तकात 15 संत टाकले, आता एक एक संत घ्या, अतिशय उत्तम रीतीनं त्यामध्ये तुम्ही छान मांडला हे सगळं. आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटतो. मला या पुस्तक मला धाराशिव घरी आणून दिलं आणि घरी तसं पुस्तक फार छान आहे आणि ते तुम्ही नक्की वाचा. मी म्हटलं कितीही काम असलं तरी मी नक्की येणार आहे, कारण संत साहित्यावरती PhD करताना तुकोबारा असे माणसाला कसे वेळे करतात हे लक्षात यायला लागलं. आपल्याही सगळ्यांना विनंती आहे, या पुस्तकाचे खरंच वाचन करा. खेड्यापाड्यात वाडी तांड्यात अजूनही ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या भयंकर दारिद्र्य आहे, त्या सगळ्यांवरचा उपाय आहे संतांचं साहित्य. आणि म्हणून मी संभाजी तिडके सरांना शुभेच्छा देतो. इतक्या प्रतिकूल स्थितीमध्ये अशा प्रकारचा सुंदर ग्रंथ आपण सिद्ध केलेला आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचे विचार येऊ देऊ. इथं भेदाभेदाला भाव नाही, म्हणजे ह्याची दानं देगा देवा तुझा विसरण व्हावा, किती सुंदर तुकोबाने सांगतात की तुझा विसर होऊ नकोस. आणि म्हणून किंवा दया करण्याची पुत्राची देशी दासा आणि दाशी सगळ्यांना सारखं माना असं म्हणणाऱ्या या सगळ्या संतांचा हा अतिशय चांगला ग्रंथ सिद्ध केला. आपण सरांना 100 वर्षाचं आयुष्य किंवा अजून मी 11 वर्ष वाढवतो, 111 वर्षाचं आयुष्य मिळावं तिडके सरांना आणि त्यांच्या हातून अशा प्रकारची सुंदर ग्रंथ संपदा. आणि सिंधुताईंनी देखील त्यांना असं साथ द्यावं. आता पण झालं हो, एक लिहिलात प्रत्येक वेळा आता काही किरकिर मी किती दिवस लिहित बसू असं काय म्हणत आहे. आणि त्यांनी प्रेरणा देऊन हे 15 पुस्तकाच्या हातून खरंच निर्माण करावेत अशा प्रकारची विनंती करतो. सरांना आणि ताईंना दोघांना शुभेच्छा देतो. आपण सर्वजण त्यांच्या नातेवाईक सगळे आपण आला आणि या विचारपीठावर सामान्य माणूस कोणी नाही तुम्हाला सांगतो. मी तर म्हटलं होतं की अर्धेच लोक येतात की आपण सगळे उपस्थित 100% उपस्थिती आहे डॉक्टर साहेबांपासून. आणि म्हणून आणि शारदा भवन या संस्थेमध्ये दोघांनी काम केले. मला त्या संस्थेबद्दल प्रचंड आदर आहे. 1977ला माझे आई वडील वाढलेले होते, माझ्या घरी खायला भाकरी नको अशा अत्यंत विपन्न अवस्थेत दारिद्र्यामध्ये एका जागेवर 50 लोक होते. मला म्हणाले नांदेडे तुला कोण घेईल शारदा भवन, वेळ लागले काय तुला? तिथं सगळे नद्याचे लोक असतात, मोठ्या मोठ्या बोलखी लागतात. माझी म्हटलं काही ओळख नाही, मी एक अनाथ आहे आणि भाकरीला महाग असलेला माणूस आहे, 2 रुपये ट्युशन घेतो. त्यावेळेला सगळ्यांनाच अगदी मी म्हणजे अगदी शंकरराव चव्हाण साहेब, हासेकर साहेब, निंबाळकर साहेब, वाघमारे साहेब, देशमुख साहेब होते, तर त्या सगळ्यांना आणि सेक्रेटरी सचिव यांना भेटलो आणि सांगितलं की सर शिक्षकाची नोकरी काय, रोजगार हमी योजना नाही. माझी एकच विनंती आहे, एकच पटला होता सगळ्यांना, एक परीक्षा घ्या, त्या परीक्षेचे टॉप येतील, लेखी परीक्षा, त्या 5 जणांच्या मुलाखती घ्या आणि त्या 5 पैकी घ्या. हे वाक्य चव्हाण साहेबांना बोलल्यामुळे तेवढाले की त्या मुलाखतीला परीक्षा घ्याव्यात म्हणजे मला नोकरी देऊ नका, कारण पुढची नोकरी पोट भरायची नोकरी नाही, ठीक आहे, रोजगार हमी योजना नाही, कोणी या आणि रोजगार उपलब्ध करा. राष्ट्र घडविण्याची नोकरी आहे. विद्यार्थी खऱ्या अर्थानं नवनिर्माण करण्याची आणि जगामध्ये सगळ्यात चांगलं समाज निर्माण करण्याची नोकरी म्हणजे पुढची नोकरी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंटरव्ह्यू 2ला झाला आणि 4ला यादी लागली. गोविंद नांदेड एकच नाव लागलं होतं. मी सगळ्यांना म्हटलं की बाबा तुम्ही जे म्हणालात तिथे लग्गे लागतात, ओळखी लागतात, सगळं खोट आहे. त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी झालो मी आणि सगळ्यांच्या घरी पाया पडायला गेलो. म्हटलं सर आपण मला भाकर दिली होती शारदा संस्थेनं, पहिल्यापासून तुम्ही मला नोकरी दिली होती, आज शिक्षणाधिकारी होय. सगळ्यांनी एक मुखानं सांगितलं की नांदेडे आम्ही निवड करतो ती अशीच करतो की जे भविष्यात चांगले होतात. खऱ्या अर्थाने या संस्थेचे फार मी ज्या विचारपीठावर संतपीठावर संधी मिळते तेव्हा मी या संस्थेची शारदा संस्थेचं खऱ्या अर्थानं अतिशय कृतज्ञपणे उल्लेख करत असतो, आजही उल्लेख करतो. आणि तिडके सर आणि सिंधुताई दोघांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो की आपण एकही न उठता सगळ्यांनी सगळी भाषण ऐकली. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.